पुसेसावळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वंजरवाडी येथील ऊसाला आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक युवक आणि शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले। परंतु तोपर्यंत सुमारे 20 ते 25 एकरमधील ऊस आगीत भस्मसात झाले असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने आग लागली की लावण्यात आली याचा तपास व्हावा। यासोबतच संबंधित कारखान्यांनी तातडीने ऊस तोडणी करावी आणि प्रशासकीय मदत मिळावी अशी मागणी संबंधित शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। यावेळी पोलीस प्रशासनाचे पोलीस नाईक राहुल सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल स्वराज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित खरात यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। मी अंजना महादेव माळवे, लक्ष्मीनगर पुसेसावळी या गावची पोलीस पाटील बोलते। आमच्या गावामध्ये ऊस पाचट कुट्टी पेटवताना अज्ञात व्यक्तीकडून ऊसाला खूप मोठी आग लागली होती। हा कळताच मला ग्राम सुरक्षा यंत्रणेला मी कॉल केला असता गावातील ग्रामस्थांनी तरुण वर्गांनी तत्काळ तातडीने येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला व खूप मोठ्या प्रमाणात जास्त हानी होण्याचं टळलं आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यात यश आलं। सुमारे किती ऊस पेटला असेल? सुमारे 15च्या पुढेच 15 एकरच्या जास्तच पेटलेले आहे। याची कल्पना तुम्ही बाकीवर कुठं दिली का? कल्पना आमच्या पोलीस स्टेशनला कल्पना दिली, आपल्या ग्रामपंचायत तलाठी यांना ही कल्पना दिली। पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी येऊन भेट देऊन गेले। कारखान्याचे कुठले कोण अधिकारी? कारखान्याचे पण एका कारखान्याचे फक्त आले नाही, कारखान्याचे इथं आलेले आहेत साहेब। आता तुम्हाला सातारा न्यूजच्या माध्यमातून काय सांगायचे प्रशासनाला या ऊसाबद्दल? याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की कारखान्याने होता होईल तेवढा लवकरात लवकर हा ऊस न्यावा आणि शेतकऱ्यांना जास्त नुकसान होण्यापेक्षा आता झालं याच्यापेक्षा लवकर तोडून नेल्यानंतर कमी नुकसान होईल, ही शेतकऱ्यांना सहकार्य करावं कारखान्यांनी। अनावधानानं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, अचानक ऊसाला आग लागली, अज्ञात व्यक्तीकडून काय घडलं असेल, मात्र कारखाना प्रशासनाला माझी विनंती आहे, 15 किलोमीटरमध्ये 4 कारखाने आहेत आणि जवळजवळ 10 ते 15 एकराचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तात्काळ शेतकऱ्याचा ऊस त्याला ज्या ज्या ठिकाणी नोंदी आहे त्या कारखान्याने तात्काळ ऊसाची विल्हेवाट लावून त्या शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे। आणि इथून पुढं शेतकऱ्यांनी ऊस पाचट पेटवताना वगैरे दक्षता घ्यावी अशी माझी शेतकऱ्यांनाही विनंती आहे। सतीश सोलापूर बोलतो। लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि आमचं पण नुकसान झालं आहे, 10, 15, 20 एकर ऊस जळलेला आहे आणि लोकांनी प्रयत्न करून लोकांनी सहकार्य करून ऊस आटोक्यात आणला आणि लोकांनी भयंकर प्रयत्न करून आपल्या लोकांनी सगळ्यांनी प्रयत्न करून ऊस विझवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल वंजारी लोकांनी आभार मानतो। झालेलं नुकसान सगळ्यांचं मिळावं। जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।